गंगापूर रोडवरील अपघाताला कारणीभूत ठरणारे 14 वृक्ष हटवण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने हरकती सूचना व सर्वेक्षणाला सुरुवात केल्यानंतर स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी विरुद्ध पर्यावरणप्रेमी असा जोरदार संघर्ष झाला। स्थानिकांनी धोकेदायक झाडामुळे अनेक जणांचे जीव गमावल्याचा मुद्दा पुढे करत वृक्षतोडीची भूमिका घेतली, तर पर्यावरणप्रेमींनी न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे हरित नाशिकला हातभार लावणारी झाडे तोडू नये अशी भूमिका घेतली। चर्चेचे रूपांतर वादामध्ये झाले। त्यानंतर हे प्रकरण हातापायीवर आले आणि नंतर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील करण्यात आली। दोन्ही गट एकमेकांसमोर आलेले होते। याबाबत उद्यान अधीक्षक महापालिका विवेक बदाने यांनी सांगितले की नागरिकांच्या मागणीनुसार गंगापूर रोडसह शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या 14 वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे। महापालिकेने आतापर्यंत पुनर्रोपण केलेले सर्व वृक्ष जगले आहेत अशी माहिती विवेक बदाने यांनी दिलेली आहे। दरम्यान मोठा वाद यावेळेस निर्माण झाला होता। नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक।